प्रेज लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा फ्रायडे बायबल स्टडीमध्ये आम्ही आलो प्रकाशात या मालिकेत प्रभू येशू ख्रिस्ताविषयी विशेष करून आपण अध्ययन करत आहे, मनन करत आहे, अभ्यास करत आहे. आणि आज 15वा पुष्प किंवा 15वा भाग आज आपण अभ्यासात करत आहे. आणि तो जो विषय आज देवानं आम्हाला दिलेला आहे तो आहे तारणारा. प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचं विशेषण आहे आज तारणारा. प्रेज लॉर्ड हालेलुया. विश्वास करतो, इच्छा करतो, प्रार्थना करतो की अधिक पवित्र आत्मा आम्हाला प्रत्येकाला अधिक समजावून सांगो आणि आम्हाला विशेष त्याच्यात देवाचा आशीर्वाद प्राप्त हो. आणि त्या तारणाऱ्याने आलेल्या आज ठेवलेले आमचे आशीर्वाद आम्हासाठी मोकळे करा. ईश्वर तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. पवित्र आत्मा आज आम्ही तुला सांगू प्रभूची प्रार्थना करतो, आम्हाला मोकळीकता दे, वचन संभाळण्याची बुद्धी दे, ज्ञान दे. आणि प्रार्थना करतो तुझी उपस्थिती आम्हाला प्रत्येकाच्या जीवनात व प्रत्येकासंगती असू दे. सर गौरव महिमा तुला देतो, येशू चरण मागतो. थँक्यू जीसस. आणि मागील दिवसांमध्ये आम्ही विशेष अभ्यास करतो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी. प्रेज लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे बायबलमध्ये पुष्कळ विषय आहेत, वेगवेगळे विषय आहेत, रोमांचित करणारे विषय आहेत, रोमांचक विषय आहेत. माझ्या दृष्टिकोनातून मला जे प्रभूने शिकवलेले अनेक प्रश्न आहेत, कष्ट आहेत, अनेक विषय आहेत, परंतु सर्वात जास्ती जर महत्त्वाचा विषय असेल तर मला ख्रिस्ताविषयी शिकणं आहे. आमेन. येशूला शिकणं, येशूला ज्ञात करणं, येशूला अनुभव करणं, येशूची भेट घेणं, प्रेज लॉर्ड. येशूला अधिक जवळून ओळखणं, त्याला जाणण्याचा प्रयत्न करणं. एक ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनात आज या नव्या कराच्या काळामध्ये जर सर्वात महत्त्वाचा अभ्यास व बायबल असेल, बायबल स्टडी असेल आणि जाणून घ्यायचा समय असेल आलेल्या तर त्यांनी ख्रिस्ताला जाणावं. आमेन. त्याने येशूला जाणावं आलेले. आणि माझा प्रेज लॉर्ड आणि पवित्रात्मा जसं आम्हाला सुचवत होत्या त्याच हेतूने तोच विषय आम्ही या जास्तीत जास्त रीतीने ख्रिस्ताविषयी आपण समजून घेतो. पुष्कळ विषय आपण पुढे जाऊन देवदाचा समय देईल मी विश्वास करतो, इच्छा करतो. आलेले या प्रभूजी असे पुष्कळ गहन विषय जो आत्मा पवित्र आत्मा मला शिकवणार आहे. परंतु सध्या आपण जे मालिका पाहत आहे तो येशू ख्रिस्ताविषयी, येशू ख्रिस्त व त्याचं जे आलेलं त्याचं जे आमच्या जीवनामध्ये असणारा भाग आहे. प्रेज लॉर्ड. आणि विश्वास करतो की त्या प्रत्येक भागाने तो मला आशीर्वाद करताय. आम्ही आजचा विशेष भाग आहे तारणारा, सेवियर. प्रेज लॉर्ड. तुम्हाला मला माहिती की तो आमचा तारणारा आहे, तो आमचा उद्धार करताय. प्रेज लॉर्ड. सेवियर याचा अर्थ वन हू प्रोव्हाइड सॅल्वेशन. प्रेज लॉर्ड. सिम्पल द फेथ आम्ही म्हणतो त्याचा जर त्याचं हे केलं तर आम्ही जो वन हू प्रोव्हाइड सॅल्वेशन असा एक आहे की जो आम्हाला तारणात किंवा तारणाप्रत घेऊन जातो. तारणात किंवा तारणाप्रत घेऊन जातो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि त्याला काय म्हणतात त्याला स्पष्ट का त्याला आणखीन जर त्याला समांतर अर्थाने जर पाहिलं तर तो डिलिव्हरन्स देणार आहे, सोडणूक करणार आहे. आमेन. मी म्हणतो तो प्रोटेक्टर आहे, तो सुरक्षित करणार आहे. प्रेज लॉर्ड. तो प्रिझर्वर आहे, तो सांभाळून ठेवणार आहे. प्रेज लॉर्ड. आणि तारणारा असं आपण शिकत आहोत. प्रेज लॉर्ड. विशेष रीतीने प्रेज लॉर्ड त्याच्याविषयी आपण शिकवतो. ख्रिस्ताविषयी तारणारा शब्द कसा आणि मराठी शब्द तो चपखलपणे कसा त्याला फिट होतो की देवानं त्याला जे मिशन दिलं होतं, देवानं त्याला जे काम दिलं होतं, देवानं त्याला यासाठी पृथ्वीवर आणलं. आलेली प्रेज लॉर्ड. ते म्हणजे तारण देण्यासाठी. कोणाला? सर्व मनुष्यांना. प्रेज लॉर्ड. देवाचा हेतू आहे की प्रत्येक मनुष्याचं तारण. देवाची इच्छा आहे की प्रत्येक मनुष्यानं तारणात प्रवेश करावा. प्रेज लॉर्ड. तारण याचा अर्थ असा आहे की मुक्तता आहे, सुटकारा आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि तो सुटकारा किंवा मुक्तता या विषयाशी संबंधित आहे की त्याला आम्हाला माहिती तर शब्द
तितकाच महत्वाचा आहे, तो म्हणजे पाप. पापाचा परिणाम मृत्यू आहे. पापाचा परिणाम पापाचा परिणाम मृत्यू आहे आणि पापाचा परिणाम आहे हालेलुया तुम्हा व माझ्यासाठी देवापासून दूर नेणार आहे. आणि देवाची ही इच्छा आहे की तुम्हाला आणि मला या नाशापासून सोडवणं ही देवाची योजना आहे. त्याची इच्छा आहे की या मनुष्याने किंवा मनुष्य जातीने जे काही पाप त्याच्याकडून घडलेलं आहे किंवा पाप त्याला घडवण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे आणि शैतानाने जे त्याची अवस्था, जी शापित अवस्था आहे, त्या शापित अवस्थेमध्ये त्याने मनुष्याला देखील ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवाची इच्छा आहे हालेलुया शैतानासाठी नाही पण मनुष्यासाठी, तुमच्या माझ्यासाठी आहे, ते म्हणजे त्यांना त्याच्यातून ओढून काढणे. 5000 वर्ष झाले देवाने तारणाची योजनेची सुरुवात केली आहे. देवाचं वचन सांगतं 5000 वर्ष झाले. आम्ही जर अब्राहमाच्या पासून जर सुरुवात केली तर मी विश्वासाने सांगू शकतो की अब्राहमाच्या समयाच्या आधीपासून नोहाच्या काळापासून देवानं मनुष्याच्या तारणाची पुनर्योजना सुरुवात केली. प्रेज द लॉर्ड. जी पृथ्वी त्याने मनुष्याला दिली त्या पृथ्वीमध्ये मनुष्याने देवाची लेकरं म्हणून राहावं ही देवाची योजना आहे. ही पृथ्वी त्याने ताब्यात घ्यावी ही त्याने आदामाला दिलेलं आश्वासन आहे. त्याने त्याला अधिकाराने सांगितलं ही ताब्यात घे. पण आज आम्ही आमच्या पापामुळं या पृथ्वीचे, या मातीचे, या काय म्हणतात याची काय झालं, पृथ्वीचे आम्ही गुलाम झालो. असं आमच्यावर पृथ्वी अधिकार करते, आमच्यावर माती अधिकार करते. प्रेज द लॉर्ड. आमच्यावर झाडे, फुले, फळे, पाणी, प्राणी अधिकार करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जीवजंतू आमच्यावर अधिकार करतात. असं आम्ही माहिती आहे, आम्ही कोविडच्या स्थितीमध्ये आले, अख्खं जग पडलेलं आहे. हालेलुया. आणि याचा अर्थ असा आहे ते विषाणू, एक विषाणू आहेत ते आमच्यावर अधिकार करत आहे. का? प्रेज द लॉर्ड. त्यांना तो अधिकार नाही, मनुष्याला तो अधिकार दिला. मनुष्याला सर्व सृष्टीवर अधिकार दिला होता, परंतु पापामुळं आम्ही तो अधिकार गमावून बसलो. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची सर्वोच्च योजना झाली की त्याने या सर्वातून सोडवावं. प्रेज द लॉर्ड. सोडण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे म्हणजे त्याला पापापासून सोडवणे. आणि पापापासून सोडण्यासाठी हालेलुया त्याने जी योजना आणली, प्रेज द लॉर्ड, पिढी त्याने काय म्हणतात त्याला वेगवेगळ्या युगांपासून जवळपास 6 युगे झाली आम्ही पाहत आहे. ती योजना तो पुढे आणत आहे. आणि 2000 वर्षापूर्वी हालेलुया त्याने ख्रिस्ताच्या द्वारे स्पष्टपणे योजना पूर्णतेस आणण्यासाठी हालेलुया सर्वात मोठं काम केलं म्हणजे ख्रिस्ताला त्याने तुमच्या माझ्यामध्ये आणि मनुष्य रूपात जन्माला घातला. आपल्या पुत्राला त्याने तुमच्या व माझ्यामध्ये हालेलुया त्याने मनुष्य रूपात काय केलं, पाठवलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते वचन वाचून लूक वर्तमान याचा 1 अध्याय आणि दुसरा अध्याय 11 वचन. आणि आज दाविदाच्या नगरात आम्हासाठी तारणारा जन्मला आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. 2000 वर्षापूर्वी मरियेच्या पोटी, मरियेच्या निवडीमध्ये मरियेला त्यासाठी त्याने निवडलं आणि मरियेच्या पोटी हालेलुया प्रेज द लॉर्ड पवित्र आत्म्याच्या द्वारे हालेलुया पुत्र निपजला. प्रेज द लॉर्ड. जन्माला आला. प्रेज द लॉर्ड. जन्माला घातलं त्याला. आमेन. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी त्या रात्री देवाचे दूत मेंढपाळाला निरोप देते.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मेंढपाळास ते काय करते, निरोप देते. काय निरोप देते, हालेलुया. आणि पाहतो की आज दाविदाच्या नगरामध्ये काय झालेलं आहे, तारणारा, the Savior has to come into the David's house. Praise the Lord. दाविदाच्या घरामध्ये, दाविदाच्या गावामध्ये प्रेज द लॉर्ड, तारणारा जन्माला आहे. आणि तो ख्रिस्त इज अ ख्राइस्ट आहे. तो ख्राइस्ट अर्थ तो तारणारा अभिषिक्त राजा. प्रेज द लॉर्ड. तो प्रभू आहे, तो देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. तो तारणारा अभिषिक्त आहे आणि तो देव आहे. प्रेज द लॉर्ड. येशू हा सेवियर आहे, तारणारा आहे, परंतु तो अभिषिक्त राजा आहे देवापासून आलेला. प्रेज द लॉर्ड. या सर्व सृष्टीचा नव्हे, प्रेज द लॉर्ड, या तिन्ही लोकांचा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर पृथ्वी आम्ही पाहतो की स्वर्ग, हालेलुया, पृथ्वी खाली सर्व गोष्टीवर आम्ही पाहतो देवाच्या वचनात त्याला सर्वोच्च अधिकारी, देवाच्या उजवीकडे असणारं सिंहासन त्याला प्राप्त झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज आम्ही पाहतो की तो तारणारा, त्याचा तुमच्या माझ्यामध्ये येण्याचा हेतू आहे पापापासून सोडवणे, पापापासून तारणे आहे. आणि यासाठी त्यांना आवश्यक शब्द बायबलमध्ये उच्चारलेला आहे, तो म्हणजे तारण. तुमचं तारण झालंय का, माझं तारण झालंय का, आम्ही सहज एकमेकाला बोलतो असतो, परंतु लक्षात ठेवा, तारण हे पापाच्या क्षमेशी, पाप क्षमेशी संबंधित असणारा शब्द आहे. आणि देवाचं वचन आहे की जो कोणी पाप करतो, जो जीव पाप करतो, तो मरेल, तो शिक्षेस पात्र आहे, तो शापास पात्र आहे. मग या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाची जी योजना आहे तुमच्या माझ्यासाठी आहे की पापापासून सोडून आहे. मग शिक्षा गेली कुठे, शिक्षा कुठे आहे. देव आपलं वचन बदलत नाही, देव वचनाचा परिणाम बदलत नाही. देवाचं वचन कधी खाली जात नाही. देव आपल्या वचनाला कधीही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, पूर्ण 100% त्याला तो काय देतो, न्याय देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, ही फ्रेश समजून घ्या. आजचा हे वचनाची काय म्हणतात, सुसंगत समजून घ्या. तो तुमच्या व माझ्या पाप क्षमा देण्यासाठी स्वर्ग चढून आला. परंतु मी तुम्हाला थोडस आत्मिक ज्ञानाविषयी बोलतो की पापांची क्षमा ही शिक्षे वाचून नाही आहे, ही शापा वाचून नाही आहे. की ज्या वेळेला पाप करतो, पापासोबत आमच्या जीवनात शिक्षा आपोआपच प्रवेश करते. प्रेज द लॉर्ड. इज अ एनिमिटी ऑफ गॉड. सीन इज एनिमिटी. आम्ही देवाविषयी वैर करतो, देवासंगती वैर करतो. आणि देवासंगती वैर हे आम्हाला परवडणार आहे. देवाशी वैर कोण करू शकतो, कोण समर्थ आहे की त्यांनी देवाशी वैर करावं. आमेन. तो सर्व शक्तिमान देव आहे, सामर्थ्यशाली देव आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु देव म्हणतो, वेन यू आर डुईंग द सीन यू आर एनिमिटी विथ गॉड. हालेलुया. आम्ही देवासंगती वैरत्व स्वीकारतो. वैरत्व हे आमचा नाशच कारणीभूत आहे, आम्हाला नरकात घेऊन जाणार आहे, आम्हाला सार्वकालिक नाशात घेऊन जाणार आहे. प्रश्न, परंतु देवाची योजना आहे की हा सार्वकालिक नाश जो तुमच्या व माझ्यासाठी नाही आहे. आम्ही देवाची लेकरं होण्यासाठी देवाला निवडलं, वेगळं केलं, जन्माला घातलंय त्याने. हालेलुया. पण तो त्या पडलेला देवदूत, हालेलुया, त्या शैतानासाठी, हालेलुया, राखून ठेवलंय. प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणतो मी एकटा जाणार नाही, मी देवाची लेकरं देखील घेऊन जाणार, मी त्यांना फसवणार. हालेलुया. म्हणून आज जे फसलेत, आज जे घसरलेत, आज जे भुललेत, आज जे बंधनात आलेत, माझ्या प्रियानो, प्रत्येकासाठी मी बोलत आहे, प्रत्येकासाठी. आम्ही कुठंतरी फसलो, भुललो, बंधनात आलो आणि पापात पडलो. प्रेज द लॉर्ड. पाप त्याची लांबी रुंदी मोजली जात नाही. पाप जे देवाच्या वचनाविरुद्ध जी केलेली प्रत्येक कृती आहे तिला पाप म्हटलं जातं.
तर तुम्ही त्याला लांबी रुंदी लावू नका, त्याला वजन लावू नका. हालेलुया. याचा पाप मोठा, त्याचा पाप मोठा, मी छोटस पाप सीन, देर इज अ नो मेजरमेंट. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याला कुठली मेजरमेंट लावायची नाहीये. सीन इज अगेन्स्ट गॉड, द ऍक्ट ऑफ गॉड अगेन्स्ट गॉड. हालेलुया. पाप ही देवाच्या विरुद्ध असणारी कृती आहे आणि ती निश्चित न्यायास पात्र आहे आणि त्याचा न्याय आहे की तो नाश होणार नाही. प्रेज लॉर्ड. म्हणून देवाची योजना पुष्कळ दिवसापासून, अब्राहमाच्या समयापासून, मोशेच्या काळामध्ये त्यांनी त्याला वेगळं रूप दिलं, त्याला नियमशास्त्र आणलं त्यांच्यामध्ये. आमेन. त्यांना त्यांचे नियम समजून सांगून त्यांनी त्या पापाला जिवंत केलं. नियमशास्त्रामुळे पाप जिवंत झाला, देवाचं वचन शिकवतो. आणि मग पाप व चांगलं काम व वाईट काम, पाप काय व देवाला आवडणाऱ्या गोष्टी काय, पाप काय व पवित्र काय, या सर्व गोष्टीचा हारण्या समज त्यानंतर लोकांना यायला लागला. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियानं नव्या काळामध्ये त्याने आपल्या पुत्राला त्याने पाठवलं. त्या रात्री येशू जन्माला, त्या दिवशी घोषणा केली देवदूतांनी. प्रेज लॉर्ड. देवदूतांनी घोषणा केली, पहा आज दाविदाच्या नगरामध्ये अरे सायने बाकीचं नाही, तारणारा जन्माला आहे. प्रेज लॉर्ड. तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. हालेलुया. तो सर्वसामान्य व्यक्तिमत्व नाहीये, पण तो देव आहे. हालेलुया. देवाचा अभिषिक्त आहे, तो अभिषिक्त राजा आहे. प्रेज लॉर्ड. देवाचा सर्वोच्च 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 स्थान धारण करणारा देवाचा पुत्र होता तो. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. या गोष्टी आपण समजून घ्या. तारणारा. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन वाचू. योहानाचं शुभवर्तमानाचं 4 अध्याय 4:42. योहानाचं शुभवर्तमान 4:4 अध्याय 42 वचन. प्रेज लॉर्ड. एक इन्सिडन्स त्या ठिकाणी झालेला आहे. एका स्त्रीच्या द्वारे एक मोठा तारणाची घोषणा शामृणामध्ये, त्या शामृणाच्या नगरामध्ये. हालेलुया. आज प्रभू येशू व त्याच्या शिष्याने एंट्री घेतली आणि तिथं देवाचं शुभवर्तमान गेलेलं आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. अनेक अशा स्त्री करून, हालेलुया, जी स्त्री हालेलुया तिला तिच्या कुटुंबात व गावामध्ये मान व स्थान होता, त्या तिचं चालचलन त्या कुटुंबात व त्या लोकांमध्ये चांगलं नव्हतं. परंतु देवानं जे पात्र निवडलं, प्रेज लॉर्ड, तिचा उद्धार केला व तिच्याद्वारे तिच्या गावाला इव्हन शामृणामध्ये देवाचं महान शुभवर्तमानचा काय म्हणतात त्याला प्रवेश केला गेला. शामृणी लोक इस्रायली व यहुदी लोकांच्या दृष्टिकोनानं टाकलेले लोक होते. आमेन. प्रेज लॉर्ड. त्यांच्या एकमेकांमध्ये दळणवळण होत नसेल. आलेले आणि अशा ठिकाणी जाऊन आल्या देवानं जे लोक कधी काळी देवाच्या संगतीत देवाच्या आशीर्वादामध्ये चालत होते, परंतु पापामुळं त्यांनी चुकीचे व्यवहार चुकीच्या लोकांसाठी चुकीचे व्यवहार केल्यामुळं त्यांच्यामध्ये व देवाच्या लोकांमध्ये, त्यांच्यामध्ये व देवाच्यामध्ये प्रेज लॉर्ड जो काही वेगळेपणा आला, त्यांना शामरी म्हटलं गेलं. यहुदाने त्यांना टाकून दिलं. प्रेज लॉर्ड. यहुदाच्या दृष्टिकोनात पापी लोक होते, चुकीचे लोक होते, भ्रष्टाचारी लोक होते. त्यांनी आत्मिक भ्रष्टाचार त्यांच्यामध्ये आला, शारीरिक भ्रष्टाचार त्यांच्यामध्ये होता. प्रेज लॉर्ड. वचनाचा भ्रष्टाचार त्यांच्यामध्ये होता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अशा गावामध्ये देवानं वचन दिलं आणि त्या ठिकाणी शुभवर्तमानाची सेवा झाली. त्याच्यानंतर हे वचन आलं आणि ते कोण शामृणाचे त्या गावातील लोक म्हणाले, त्या बाईला म्हणाले, आता केवळ ज्याचे येशूने जेव्हा संदेश दिला, त्यांना येशूने त्याला समजावून सांगितलं, येशूला त्यांनी ओळखलं, आता केवळ तुझ्या बोलण्यावरून आम्ही विश्वास धरतो असं नाही, कारण आम्ही स्वतः त्याचे ऐकले आहे आणि आता आम्हाला ठाऊक आहे की खरोखर जगाचा कोण आहे, तारणारा आहे. तारणाऱ्याची गरज.
तो स्वतःला नीतिमान ठरवतो, त्याला तारण्याची गरज नाही वाटत. हालेलुया. यहूद्यांना असं वाटत आम्ही नीतिमान लोक आहे, आम्ही देवाचे निवडलेले लोक आहेत, आम्हाला नियमशास्त्र आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण हे जे लोक आहेत त्यांना माहिती होतं आम्ही चुकलोय, आम्ही मूर्ख झालोय, आमच्या पूर्वजांनी जे पाप केली, चुका केल्या. आलेल्या आणि त्यांना त्या तारणाचे फार महत्व होतं. त्यांना ते म्हणते की पहा, आम्हाला आता समजले आहे की आम्हाला तारणारा प्राप्त झाला आहे, तारणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. जेव्हा पाप व पापी म्हणून आम्ही जोपर्यंत आमच्या स्वतःला स्वीकार करत नाही, तोपर्यंत तारणाचा आनंद, तारणाऱ्याचा आनंद, तारण्याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये प्रवेश करत नाही. आम्ही कुठंतरी आम्हाला ही जाणीव, आम्हाला हे कळलं पाहिजे, येस वी आर गिल्टी. वी आर गिल्ट अगेन्स्ट द गॉड, वी आर गिल्ट अगेन्स्ट द लॉ, वी आर गिल्ट अगेन्स्ट द वर्ड ऑफ गॉड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे समजलं पाहिजे, ही गिल्ट, ही भावना, ही जी भावना आमच्यामध्ये आली पाहिजे की मी चुकलोय, आता मला पापाच्या क्षमेची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. ही आनंद यांच्यामध्ये. अजून एक वचन मी तुम्हासाठी सांगू इच्छितो. मार्क याचा 2रा अध्याय. तिथं पण असा एक घटना घडली. तिथं एक पक्षघाती मनुष्य आहे. प्रेज द लॉर्ड. पक्षघाती म्हणजे पॅरालाइज मनुष्य आहे. आणि येशू त्यांच्या गावामध्ये गेलाय आणि त्या ठिकाणी एका घरामध्ये सेवा चालली. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी अनेक लोक बरे होत आहेत आणि येशूविषयी पुष्कळ ख्याती, पुष्कळ गोष्टीची साक्ष आणि त्या परिसरात पसरली होती. आणि लोक आपल्या लोकांना बनवण्यासाठी किंवा काय करण्यासाठी कशा कशा प्रकारे येशूकडे येण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्या दिवशी अशी घटना झाली की त्या गावात, त्या घरात इतकी गर्दी झाली. आणि तेव्हा त्याच्या मित्रांना आम्हाला असं वाटलं की आम्हाला आमच्या मित्राला, जो पक्षघाती आहे, त्याला येशूकडे न्यावं. कसं परिणाम असा झाला, प्रॅक्टिकली त्यांना त्याच्यापर्यंत पोहोचता येणार. प्रेज द लॉर्ड. परंतु त्यांचा विश्वास बघा, त्यांचा धैर्य बघा, परिणामाची काय म्हणतात त्याला न घेता की आपण काय करत आहे, त्यांनी काय केलं, त्या घरावर चढले, बाजेवर त्याला ठेवलं, घराची कौलं बाजूला केली आणि ज्या रूममध्ये, ज्या हॉलमध्ये येशू खाली आहे, वरून त्याला त्याच्या समोर सोडला आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन स्पष्ट करतो. त्यांचा विश्वास पाहून, कोणाचा, त्या चौघाचा विश्वास पाहून येशूने त्याला बरे केले. परंतु एक शब्द त्या ठिकाणी, तेव्हा येशू, 5वं वचन, 2रा अध्याय मार्क 2रा अध्याय 5वं वचन, तेव्हा येशू त्याला, त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघात्याला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. काही गोष्टी तुम्हाला स्पष्ट करायची. पुष्कळ आजार व कष्ट व प्रश्न पापावर. प्रेज द लॉर्ड. हा शब्द इथं का वापरला? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. कारण पाप एक त्याच्या आजारासाठी, त्याच्या दुखण्यासाठी परिणाम आहे, त्याचा परिणाम आहे. त्याने देवाला दुखवलेलं कुठंतरी, म्हणून त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या शरीरामध्ये अशा प्रकारची दुखणे आली. पुष्कळदा दुखणे पापास कारणीभूत आहेत. पाप त्याला कारणीभूत आहे, पाप त्याला कारणीभूत आहे. दुखणे आमच्या जीवनात जेव्हा प्रवेश कधी करतात, जेव्हा पाप येतं आमच्या जीवनामध्ये. आम्ही देवाच्या विरुद्ध वागतो, देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागतो, आमचं प्रार्थना जीवन नीट नाही, आमचं विश्वासू जीवन नीट नाही, आम्हाला प्रभूचं देण्याचं मन नीट नाही आमचं. आणि अशा वेळेला आमच्या जीवनामध्ये दुखणे व आजार येऊ शकतात. हा पक्षघाती मनुष्याला येशूनं सहज बरं केलं नाही, नुसतं बरं केलं नाही. हालेलुया. त्याने त्या चौघा भाव मित्रांचा त्याचा विश्वास पाहिला व त्याला तो म्हणला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. प्रेज द लॉर्ड. दुखणं नंतर बरं केलं त्याने, पण त्याच्या आधी सर्वात महत्वाची गरज आहे पापांची क्षमा. कारण पाप हे कारणीभूत आहे तुमच्या व माझ्या जीवनामध्ये मागे घसरण्यासाठी, बॅकसाइडिंग आहे त्याच्यासाठी, आमच्या जीवनाचे प्रश्न व आजार व दुखणे व कर्ज या सर्व गोष्टीसाठी आल्या. ज्या गोष्टी आम्ही रोज काय म्हणतो आमच्या जीवनात लढाई निर्माण होते, संकट निर्माण होतात, यासाठी पाप आमच्या जीवनात परिणामकारक आहे. आणि त्या पापाची क्षमा होणे फार आवश्यक आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानं, पापांची क्षमा
आवश्यक आहे. आमेन. आणि पापांची क्षमा, प्रेस लॉर्ड, देवाचं वचन सांगतं की पापाच्या क्षमेनंतरच तारणाची सुरुवात होते. आमेन. या ठिकाणी देवाचं वचन दिले की त्यांचा विश्वास पाहून, हालेलुया, प्रेस लॉर्ड, त्या पक्षघात्याला म्हणाला, मुला तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. आमेन. पुढे जाऊन पाहतं की त्याला प्रेस लॉर्ड त्याने पाच उचलून चालायला लावले. पण तो नियमशास्त्राचा त्या ठिकाणी त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु आमचा आजचा विषय, त्या विषयाला आम्ही सुद्धा पापांची क्षमा झाली आहे. त्यांनी त्याला त्यांच्या पापांची क्षमा केली, मध्यस्थी केली, मित्रांची मध्यस्थी झाली आणि त्याला पापांची क्षमा मिळाली. आमेन. प्रेस लॉर्ड. आले माझ्या प्रियांनो, पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा आठवण करून देतो, पुन्हा मी सांगतो की पाप, बायबल सांगतो की जो कोणी पाप करतो, जो कोणी पाप करतो, ज्याच्याकडून पाप होतं त्याला परिणामाला सामोरे जावंच लागतं, शिक्षेला सामोरे जावंच लागतं. आमेन. प्रेज लॉर्ड. आलेल्या हे काही नियमशास्त्रातून, आपल्या जुन्या काळातून मी काही वचनं तुमच्यासाठी वाचतो. यशाचा ग्रंथ याचा 59वा अध्याय आहे. त्यातून काही वचनं मी तुम्हाला वाचतो, मग तुम्हाला आणखीन काही गोष्टी समजतील. 59 पहिली काही 3-4 वचनं वाचतो मी. पापाचा परिणाम, पहा, तारण करवत नाही असा यहोवाचा हात तोकडा नाही आणि ऐकू येत नाही असा त्याचा कान जड झाला नाही. पुष्कळ आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही. आम्हाला असं वाटतं देव आमच्या प्रार्थना काय करत नाही. आम्हाला असं वाटतं देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर का देत नाही. आम्हाला असं वाटतं की देव हालेलुया का आम्हापासून दूर राहतो. हालेलुया. पण तो देवाचं वचन पहा. देवाचं वचन म्हणतो यशाया 59 मध्ये, पहा, तारण करवत नाही असा यहोवाचा हात तोकडा झाला नाहीये. तोकडाचा अर्थ की देणे, त्या तुमचा आशीर्वाद अडवून धरण्यासारखं, देवाने आपले आशीर्वाद अडवून ठेवण्यासारखं त्याचा हात तोकडा नाहीये. हालेलुया. आणि ऐकू येत नाही असा त्याचा कान, तुमच्या व माझ्या प्रार्थना व विनंत्या ऐकू येत नाही असा त्याचा कान जड झाला नाही. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन समजून. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परंतु तुमच्या अन्यायाने व तुमच्यामध्ये आणि तुमच्या व देवाच्या मध्ये येऊन तुम्हाला त्याच्यापासून वेगळे केले आहे व तुमच्या पापांनी त्याचे मुख तुम्हापासून झाकले आहे, म्हणून तो ऐकत नाहीये. का ऐकत नाही देव? का आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही? का आमच्या प्रार्थनेची उत्तर मिळत नाही? आमचे अन्याय, आमची पापे, आमची मूर्खता, ती माझ्यामध्ये व देवाच्या मध्ये अडखळण आहे. जिथं पाप आहे तिथं देवाला काम करवत नाहीये. हालेलुया. त्यामुळे पाप दूर करणं आवश्यक आहे. पापाला हटवलं पाहिजे, पापाला दूर केलं पाहिजे. तो पहिला आलेला की त्यांनी त्याच्या जीवनामध्ये आपल्या जीवनासाठी त्याने क्षमा व पश्चाताप केला पाहिजे. तुमच्या अन्यायाने तुमच्यामध्ये आणि देवाच्या मध्ये येऊन तुम्हाला त्याच्यापासून वेगळं केलंय. आम्हाला वेगळं केलं. कोणी केलं? देवापासून कोणी केलं? आशीर्वादापासून वेगळं कोणी केलं? आनंदापासून, देवाच्याकडे मिळणाऱ्या आनंदापासून कोणी वेगळं केलं? आमच्या पापाने, आमच्या अन्यायाने. देव म्हणतो माझा हात तोकडा नाही, मी तुमचं ऐकत नाही असं नाही. हा नाही, सर्व ऐकेल, परंतु तुमच्या व माझ्यामध्ये तुमच्या अन्याय व तुमचं पाप आहे. पापाने त्याचे मुख तुम्हापासून झाकले आहे. पाप व पापाचा परिणाम लक्षात घ्या. पाप व पापाचा परिणाम असा आहे की तो तुम्हाला आणि मला देवापासून वेगळं करतो, आशीर्वादापासून वेगळं करतो, आरोग्यापासून वेगळं करतो, शांतीपासून वेगळं करतो, आमच्या चांगल्या भवितव्यापासून, भविष्यापासून तुम्हाला वेगळं करतो. देवाच्या योजनेपासून, जी तुमच्या माझ्याच मध्ये व माझ्याद्वारे माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या मंडळीमध्ये जे देवाची चांगली कामं आहेत, योजना आहेत, त्याच्यापासून तो वेगळा करतो. पाप, देवाची इच्छा आहे आम्हाला त्याच्यापासून तरी काय करावं,
16 12 वचन तो म्हणतो, कारण तुझ्यासमोर माझे अपराध बहुतपट झाले आहे आणि आमची पापे आम्हावर तर काय होतात, साक्ष देतात. प्रसन्न इतकं पाप झालेलं आहे, ते बहुतपट झालेलं आहे. त्याच अध्यायामध्ये 12 वचन म्हणतो की तुझ्यासमोर आमचे अपराध बहुतपट झाले आणि आमची पापे आम्हावर काय करतात, साक्ष देतात. हालेलुया. प्रेस वगैरे आमचे अपराध आम्हापाशी कारण आमचे अपराध आमच्यापाशी आहेत, अन्याय तर आम्ही जाणतोच ते हे आहे. उल्लंघन करणे काय पाप आहे? उल्लंघन करणे, यहोवाला नाकारणे आणि आमच्या देवाला अनुसरण्यापासून भलतीकडे फिरणे, जुलूम व फितूर बोलणे, असत्य शब्द हृदयातून कल्पून उच्चारणे आणि न्याय मागे फिरलेला आहे. आणि न्याय पण दूर राहते, कारण सत्य रस्त्यात पडले आहे आणि सरळ पण आत येऊ शकत नाही. होय, सत्य उन्हे पडले आहे आणि जो दुष्टापासून दूर राहतो तो लुटला जातो. यहोवाने पाहिले आणि काही न्याय नाही व त्याच्या दृष्टीने काही चांगले नाही. देवाच्या दृष्टीने सगळं वाईट होते. देवाचा महिमा पहा. पापाची व्याख्या बायबलमध्ये आहे. हालेलुया. प्रेस उल्लंघन करणे, हालेलुया, नियमाचं, देवाच्या वचनाचं, देवाच्या शिक्षणाचं उल्लंघन करणे. जे गोष्टी देवाने सांगितल्या गोष्टी करू नका, हे तुम्हाला दूर नेते, हे तुमचे हित अडवून ठेवणार. आलं हे पाप आहे, हे मुखाचं पाप आहे, आत्म्याचं पाप आहे, शारीरिक पाप आहे, प्रेसळ आत्मिक पाप आहे, मानसिक पाप आहे, वैचारिक पाप आहे. आलं प्रेसळ उल्लंघन करणे, यहोवाला नाकारणे. यहोवाला नाकारणे म्हणजे त्याच्या महिमा नाकारणे, त्याच्या वचनाला नाकारणे, त्याच्या शिक्षणाला नाकारणे. प्रेसळ पुढे लिहिलेले, आमच्या देवाला अनुसरण्यापासून भलतीकडे, इतर देवाकडे. भलतीकडेचा अर्थ देव सांगतो की ज्याशिवाय तुम्ही देव शोधता, ज्याशिवाय तुम्ही एखाद्या वस्तूला अधिक मानता. प्रेस तुमचा पैसा, तुमचा धन, तुमची नोकरी, तुमचा जॉब, आल्या तुमचं प्रतिष्ठा, आल्या तुमचं सर्व गोष्टी ज्या तुम्ही देवापेक्षा जर मानतात, जी गोष्ट तुम्ही देवापेक्षा, यहोवापेक्षा अधिक मानतात, ही देवाच्या दृष्टिकोनातून भलतीकडे वळणं आहे. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रेस लॉर्ड. एक सिंपल भाषेमध्ये आहे की देवाच्या दृष्टीने आम्ही दुसऱ्याला देव तयार करतो. दुसरा देव आला आमच्या जीवनात. आम्ही कदाचित ऍक्च्युली कुठल्या देवाला अधिक मानत नाहीये. हालेलुया. आम्ही ऍक्च्युली कदाचित कुठल्या मंदिरामध्ये जात नाही, ऍक्च्युली आम्ही कशा प्रकारची कुठली पूजा अर्चा करत नाही. परंतु आम्ही देवाला अनुसरण्यापासून, देवाला अनुसर करण्यापेक्षा अशा गोष्टी की देवाला राग येईल, वाईट वाटेल अशा गोष्टीला अनुसरतो, अशा विचारांना अनुसरतो, अशा स्वभावाला मी अनुसरतो, अशा कृतीला मी अनुसरतो, तर ते देवाच्या दृष्टिकोनातून भलतीकडे वळणे. प्रेस लॉर्ड. तो म्हणतो या भलतीकडे वळणे, याशिवाय फितूर बोलणे, भलतीकडे जुलूम, फितूर बोलणे, जुलूम करणे, एखाद्यावर अधिकार करणे चुकीच्या दृष्टिकोनातून, फितूर बोलणे. प्रेस लॉर्ड. असत्य शब्द हृदयातून उच्चारून बोलणे, कल्पून बोलणे. प्रेस लॉर्ड. जाणून बुजून असत्य शब्दाची निर्मिती करणं, असत्य काय म्हणतात परिस्थितीची निर्मिती करून ते आतमध्ये कल्पून बोलणे, कल्पना करून आम्ही बोलणे. प्रेस लॉर्ड. हालेलुया. पाप भयंकर आहे, जे तुम्हाला मला आमच्या आत्मिक व शारीरिक लाभापासून दूर ठेवतो, आरोग्यापासून दूर ठेवतो. म्हणून तुम्हाला मार्क मधलं मी उदाहरण पक्षघातात सांगितलं की तो पक्षघाती होता, त्याने सहज बरं केलं नाहीये. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रेस लॉर्ड. एका लवळ्याविषयी तो म्हणतो की काही पाप, काही अशा आजार आहेत की ते त्या देवाच्या गौरवासाठी, या ठिकाणी त्याने देवाच्या गौरवाविषयी बोला नाही, परंतु तो त्याला स्पष्ट बोलला की तुझ्या पापांची क्षमा. काही गोष्टीला पाप कारणीभूत आहे माझ्या प्रियानो. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये कष्ट व प्रश्न व आजार व दुःख, लढाई, अपयश, या सर्व गोष्टींना पुष्कळदा आमचं व तुमचं पाप जबाबदार आहे. आणि यासाठी आम्हाला तारणाऱ्याची गरज आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. 16 वचनामध्ये तो म्हणतो, आता पहा कैवार. देवानं कसा कैवार घेतला. तो काय म्हणतो यशामध्येच 59व्या अध्यायामध्ये,
आणि कोणी पुरुष नाही असं त्याने पाहिलंय. त्याने शोधले की कोणतरी पाहिजे मध्यस्थ, कोणीतरी पाहिजे की तो माझ्या, सॉरी फोन येतात, इंटरप्शन होते. आणि कोणी पुरुष नाही असं त्याने पाहिले आणि कोणी मध्यस्थ नाही. प्रेस लॉर्ड. म्हणून त्याला आश्चर्य वाटले. कोणाला? देवबापाला, यहोवा देवाला आश्चर्य वाटले की कोणी पुरुष नाही, कोणी मध्यस्थ नाहीये. आणि त्याला आश्चर्य वाटले म्हणून त्याने त्याच्याच बाहू प्रेस लॉर्ड त्यांच्याकडे तारण आणले. हे एक व्यक्तिवाचक शब्द आहे. त्याचाच बाहू, त्याचं नाव आहे प्रभू श्री ख्रिस्त, त्याचा पुत्र जो देवाच्या उजवीकडे आहे. प्रेस लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं आणि त्याच्याकडे त्याने काय आणले? तारण आणले आणि त्याच्याच न्यायीपणाने त्याला काय केले? आधार दिला. प्रेस लॉर्ड. देवाची योजना झाली. देवानं तारणाऱ्याला शोधलं. देवानं मनुष्यातून पुष्कळ दिवस झाले तो एखादा व्यक्ती जो माझ्या लोकांसाठी मध्यस्थी करेल याची त्याने वाट पाहिली, शोधली, परंतु त्याला कोणीही सापडला नाहीये. म्हणून येशू ख्रिस्त का आला? येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याचं कारण काय? याआधी त्याने काय केलं नाही का? त्याने मध्यस्थ शोधला नाही का? देवाचं वचन म्हणतो त्याने पाहिले की कोणी मध्यस्थ नाही, कोणी पुरुष नाही, व कोणी मध्यस्थ नाही. त्याला आश्चर्य वाटले म्हणून त्याने त्याच्याच बाहूकडे तारण आणले. प्रेस लॉर्ड. प्रभू श्री ख्रिस्त आमच्यामध्ये येण्याआधी देवानं मनुष्यामध्ये देखील अनेक तारणारा व्यक्ती, निष्पाप व्यक्ती, मध्यस्थ आणि असा शोधला, पण कोणी नाही नीतिमान मिळाला. म्हणून त्याने आपल्याच बाहूने, तो व्यक्तिवाचक शब्द आहे, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने काय केलं? तारण आणलं. तुमच्या माझ्यामध्ये त्याने काय आणलं? तारण आणलं. हालेलुया. म्हणून त्याला मी तारणारा म्हणतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि तो तारणारा आणला आणि त्याचे न्याय पण उरस्त्रान त्याने अंगी घातले, तारण शिरस्त्रानाच्या डोक्यावर घातले व प्रतिकाराची वस्त्रे तो पांघरुणापणाने न्याला. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियानो, आता विशेष वचनाकडे आम्ही येते. विशेष शिक्षणाकडे आम्ही येते. या आजच्या शिक्षणामध्ये तारणारा हा व्यक्ती हा शिक्षा घेणारा व्यक्ती आहे. ज्या शिक्षा, जे शाप, प्रेज लॉर्ड, आम्हाला सुद्धा आमच्यावर पडायला पाहिजे, आमच्यासाठी होते, त्या सर्व त्याने त्याच्यावर टाकल्या. देवाचं वचन सांगतं देवबापाने, यहोवा देवाने आपल्या पुत्रावर आलेल्या आमच्या शिक्षा त्याच्यावर पडल्या, आमची पापे त्याच्यावर लादली आलेल्या. आणि क्रूसावर त्याला एक असं मरण, अपमानजनक मरण, रक्त सांडून मरेपर्यंत, शारीरिक मृत्यू येईपर्यंत त्याने तुमच्या माझ्यासाठी ज्या गोष्टीसाठी मी पात्र होतो ते सर्व काही ख्रिस्तावर टाकलं. प्रेस लॉर्ड. आणि त्याद्वारे त्याने सार्वकालिक तारण आणलं. क्षमा ही काही काळापुरतं असू शकते, काही क्षमा मिळाल्यानंतर पुष्कळ पाप करणार. तारण हा सार्वकालिक जीवनाकडे जाण्याचा काय आहे? पासपोर्ट आहे, तिकीट आहे. तो सार्वकालिक जीवनात तुम्हाला घेऊन जातो. पापांची क्षमा वेगळी व तारण वेगळं. त्याने पापांची क्षमा देण्यासाठी शिक्षा भोगली व त्याच्यासाठी त्याने तारणाचा मार्ग तुमच्यासमोर माझ्यासाठी निर्माण केला. प्रेज लॉर्ड. आणि त्या तारणामधून आणि देवानं आपल्या पुत्राच्या मरणाच्या, मृत्यूच्या द्वारे, वधस्तंभाच्या द्वारे तुमच्या व माझ्यासाठी सर्व काल स्वर्गाचे दरवाजे उघडे केले आहेत, जे बंद होते पापामुळे. आणि पापासाठी कोणीही असा व्यक्ती नव्हता, असा कोणी मनुष्य नाही सापडला, असा कोणी मध्यस्थ सापडला. त्याने आपल्या पुत्राच्या द्वारे हे सर्व काही उघड केलं. त्या क्रूसावर मागच्या वेळेस शिकवता सांगितलं. जेव्हा त्याने आपला जीव दिला, आपला जीव पापाच्या हातात सोपून द्या. देवाचं वचन सांगतं की पवित्र स्थानाचा, यरूशलेमच्या मंदिराचा पवित्र स्थानाचा पडदा वरून खालपर्यंत फाटला, मध्यस्थ काढला. तो मध्यस्थ झाला येशू ख्रिस्त.
त्याने देवाकडे जाण्याचा मार्ग आपल्यासाठी त्याला तारण हा शब्द वापरलाय. सर्व काळसाठी त्याने मनुष्याला त्याने काय केला, उखडा. आता जो कोणी ईश्वर विश्वास करतो, जो कोणी आपल्या त्याच्या वचनामध्ये चालतो, त्यासाठी तारण फुकटवारी आहे. आम्ही तर असे पापी आहोत, आम्ही मरणास पात्र होतो, शिक्षेस पात्र होतो, जगण्यास देखील आमची योग्यता नव्हती. परंतु ख्रिस्ताच्यामुळं, त्याने दिले तारणाच्यामुळं, त्याने दिले क्षमेच्या द्वारे आम्ही हे जीवन, आनंदाचं जीवन जगू शकतो, विश्वासाने जगू शकतो. इतकंच काय, आमचा असा विश्वास आम्हाला मिळालाय की या शारीरिक जीवनाच्या द्वारे देखील, मृत्यूनंतर देखील आमचं तारण झाले असं आम्ही देवाकडे असू. सार्वकालिक जीवनाचं देखील प्रवेश त्याच्याद्वारे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाला. हा तारणार आहे. या तारणाऱ्याच्या द्वारे त्याने आम्हासाठी सार्वकालिक दरवाजे, स्वर्गाचे दरवाजे देखील हमेशा हमेशा करता उघडून दिले. प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रेज लॉर्ड. इब्रिकास पत्र याचा 2 अध्याय वचन, आजचं शिक्षण आपण संपवण्याच्या आधी ते वचन वाचू आपण. 2 अध्याय, इब्रिकास पत्राचा 2 अध्याय, पहिली 4 वचनं. आणि ज्या गोष्टी आपण ऐकल्या त्याकडे पण विशेष लक्ष लावले पाहिजे. देवाचं वचन आज तुम्ही तारणाऱ्याविषयी व तारणारा किंवा सेव्हियर येशू ख्रिस्ताविषयीच्या ज्या गोष्टी आम्ही ऐकल्या, आज तुमच्यामध्ये मी सांगत आहे. यामुळे ज्या गोष्टी आपण ऐकल्या त्याकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण गळून बाहेर पडू. प्रेज लॉर्ड. एवढी मोठी गोष्ट, एवढं मोठं तारण, एवढं मोठं उद्धार, याच्याविषयी देवाचा वचन म्हणतो की कारण देवदूतांकडून सांगितलेले वचन जर दृढ होते आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाबंधाचे यथानाय प्राप्त होते, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास कसे निभावं. आमचं आत्मजीवन फार किमती माझ्या भावा. प्रत्येक प्रियानो आज वचन ऐकत आहात, माझ्या बहीण भाऊ, देवाचं वचन तुम्हासाठी आज, आम्ही इतके किमती आहोत. आम्हासाठी ख्रिस्ताने, देवाने आपल्या पुत्राच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला विकत घेतलेलं आहे. प्रेज लॉर्ड. ही इज अ ब्लड शेड. त्याने आम्हासाठी रक्त सांडलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि त्याने आम्हाला खांडून घेतलेलं आहे, पापापासून विकत घेतलेलं आहे, नरकापासून त्याने आम्हाला सोडवलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि आज देवाचं वचन आम्हाला आव्हान करते आणि ते म्हणते आम्ही एवढ्या मोठ्या तारणाकडे, इब्री 2:3 मध्ये आम्ही एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही कसे निभावू. आम्ही निभावण्याचा मार्ग आम्हाला दिलेला आहे. याच्या पुढे तारण नाही आहे. येशू ख्रिस्ताच्या नंतर कोणी तुम्हाला तारण देऊ शकत नाही. येशू ख्रिस्ताशिवाय कुठली शक्ती नाही, युक्ती नाही, योजना नाहीये. देवाची सर्वोच्च योजना आहे मनुष्यासाठी आहे की ख्रिस्त ख्रिस्त ख्रिस्त. त्या तारणाऱ्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे, त्या तारणाऱ्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायला पाहिजे. त्याने तारणासाठी त्या तारणासाठी दिलेल्या प्रत्येक कार्याला तुम्ही आपल्या हृदयामध्ये विश्वासाने स्थान दिलं पाहिजे. कृतीने, विश्वासाने देवाला आनंद देणार जीवन. एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष करणार मी कसे निभावू. तारण सांगण्याचा प्रारंभ देवापासून झाला, प्रभूपासून झाला, आणि मग ऐकणारे त्याच्याविषयी आम्हास प्रमाण पटवले. त्याच्याबरोबर देवाने चिन्हे, अद्भुते व अनेक प्रकारचे चमत्कार करून आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्मा देऊन त्याने साक्ष देखील दिली आहे. तो म्हणला मी जातो तुम्हासाठी पाराखीत. सर्व गोष्टी, चिन्ह, चमत्कार, पवित्र आत्मा तुम्हाला देईल. त्याने त्याचं ते तारणारा व त्याच्या सर्व गोष्टी स्पष्ट केल्या. एवढ्या मोठ्या तारणाकडे जर आम्ही दुर्लक्ष करू तर आम्ही कसे लावू. एवढ्या मोठ्या इनडायरेक्टली व्यक्तिवाचक शब्द, एवढ्या मोठ्या तारणाऱ्याकडे, ख्रिस्ताकडे, येशूकडे जर आम्ही दुर्लक्ष करू, त्याच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू, त्याच्या वचनाकडे दुर्लक्ष करू, त्याच्या मागे चालण्यामागे आम्ही त्याचं शिष्यत्व स्वीकारू, त्याच्या चालण्यामागे जर आम्ही दुर्लक्ष करू तर आम्हाला पुन्हा तारण नाही आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून तारणारा येशू ख्रिस्त तुमच्या व माझ्या जीवनासाठी आलेल्या अत्यंत आवश्यक आलेल्या आणि सामर्थ्यशाली आहे. आमेन.
त्याच्याकडे पहा, त्याच्या वचनाकडे पहा, त्याला आनंद देणारं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. त्याला त्याच्या वचनाप्रमाणे आपल्या स्वतःचं कृती करा आणि अनुकरण करा. त्याचं प्रत्येक वचन आम्हाला स्वर्गापर्यंत सार्वकालिक जीवनापर्यंत घेऊन जाणार आहे. त्याच्या प्रत्येक अनुसरणापासून आपल्या स्वतःला आवरा. देवाला आवडणाऱ्या गोष्टी करा, येशूला आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही करा. त्याचे मार्ग पूर्ण आहेत. आज तो तारणारा तुमच्यामध्ये, तो येशू ख्रिस्त आज तुमच्यावर माझ्यामध्ये वचनाच्या द्वारे आजही तुम्हामध्ये माझ्यामध्ये जिवंत आहे. प्रेज लॉर्ड. आणि आजचं हे शिक्षण विशेष तारणार आहे यासाठी आम्ही आज पुन्हा एकदा समर्पित करतो. दुर्लक्ष करू नका. एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष करू नका. एवढ्या मोठ्या तारणाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका. जे तारण तुम्हाला मिळाले, जी पापांची क्षमा तुम्हाला मिळाली, ती अमूल्य आहे. तिच्याकडे असंच पाहू नका. ती फार किमती आहे. तुमचं जीवन किमती आहे. तुम्ही किमती आहात देवासाठी. तुम्हाला मिळाली पापाची क्षमा ही अत्यंत किमती, कारण ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे देवानं ती मिळवलेली आहे. आपल्या पुत्राला त्याने मरताना पाहिलेलं आहे. इतकं अमूल्य महान आहे त्याचं वधस्तंभाचं मरण. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. येशूच्या नावामध्ये आज आपला विश्वास नीट करा. आज आपली प्रार्थना नीट करा. आज विश्वासना नीट करा. आपलं जीवन नीट करा. आज आपल्या पापाची क्षमा करा. आज आपल्या चुकांची क्षमा करा. आज आपली मूर्खता सोडून द्यायचा प्रयत्न करा. आज जिथं दुर्लक्ष झालं तिथं नीट करण्याचा प्रयत्न करा. देव तुम्हाला निश्चित पुन्हा एकदा बांधल्याशिवाय, स्थापित केल्याशिवाय, आशीर्वादित केल्याशिवाय, आरोग्यात आणल्याशिवाय राहणार नाही. आमेन. गॉड ब्लेस यू. पुन्हा एकदा देवाचं वचन आहे. या रविवारी देखील देवाचं वचन ऐकण्यासाठी संधी घ्या. ऑनलाईन संडेचा संदेश देखील आपण जाहीर करणार आहोत. प्रेज लॉर्ड. याविषयी पण ऑनलाईन मी तुम्हाला समजून सांगेल. आलेले विशेष करून हे वचन जे आम्ही आलो प्रकाशात या मालिकेमध्ये असताना ही पुष्कळनं तुमच्यामध्ये, तुमच्या आजूबाजूला तुमचे मित्र, तुमचे आत्म जे आहेत त्यांना तुम्ही शेअर करा. एकमेकाला लिंक द्या आणि त्यांना त्यांच्या तारणासाठी तुम्ही स्वतः आशीर्वादित व्हा. तुम्ही हे वचन देता, त्यांनी ऐकलं, त्याचं तारण झालं, उद्धार झाला. देव तुमच्या खाती ती आशीर्वाद देणार. आमेन. प्रेज लॉर्ड. आणि तुम्ही त्यासाठी काय नको पुष्कळ शेअर करा. प्रेज लॉर्ड. सबस्क्राईब करा आणि देवाला आशीर्वाद करण्यासाठी या गोष्टी यूट्यूबवर देण्यात आहे, फेसबुकवर आहे, यूट्यूबवर देखील तुम्हाला याची लिंक दिली जाईल. आमेन. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू.